मला राजकारणाची ताकद कळली की अरे चांगले माणसं जर इथे असतील ना तर हे जग बदलून टाकू शकतं, देश बदलून टाकू शकतो, हे मला तिथे कळलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की यार चांगली माणसं राजकारणात येत नाही आहेत. मग काय येत नाही तर लोकांचे काही गैरसमज होते असं माझ्या जाणवायला लागलं. फ्युचर हे सिक्युअर्ड असलंच पाहिजे असं मी म्हणेन. कारण प्रश्न फक्त असा आहे की सिक्युरिटी म्हणजे काय, माझी व्याख्या काय आहे सिक्युरिटीची. म्हणजे आपण बघतो की एखादा नेता असतो त्याच्याबरोबर एक पोलीस असतो आणि एखादा नेता असतो त्याच्याबरोबर Z+ अशी सिक्युरिटी असते. दोन्ही सिक्युरिटीज आहे. तो एक कॉन्स्टेबल सोबत असणं ही पण सिक्युरिटी आहे आणि पूर्ण Z+ असणं ही पण सिक्युरिटीज आहे. कोणती सिक्युरिटी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ते माझ्या दृष्टीने मला महत्त्वाचं वाटतं. बऱ्याच वेळा असंही होतं की नोकरीमध्ये असताना ऑफिसर म्हणून काम करतात, सगळ्यांना मी आदेश देऊ शकतो, सगळेजण माझं आदेशाचं पालन करतात. नोकरी संपते आणि मग मला कोणीच विचारत नाही, माझ्या कुटुंबातले लोक पण मला विचारत नाही आणि त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मानसिकतेवर पण परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावर पण परिणाम होतो. माझ्या गरजा काय आहेत, माझ्या सवयी काय आहेत, मला किती पैसा लागणार आहे आनंदाने जगण्यासाठी. सुखात जगण्यासाठी ही वेगळी गोष्ट आहे, आनंदाने जगण्यासाठी मला किती पैसा हवा आहे याच्यावर मी सिक्युरिटीची व्याख्या ठरवतो. आणि जर माझ्या सवयी कमी, माझ्या गरजा कमी असतील, माझ्या सवयी चुकीच्या नसतील तर मला नाही वाटत की फार मोठी गरज मला नोकरीनंतर पैशाची लागणार आहे. त्याला मला असं वाटतं की ती सुखाची किंवा सिक्युरिटीची जी व्याख्या आहे ना ती प्रत्येकाला जर ठरवता आली तर मला असं वाटतं की असे निर्णय घेणं फार कठीण राहत नाही. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. आज आपला एपिसोड क्रमांक आहे 264. अर्थातच मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपल्या सगळ्या रसिक मित्रांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या या गाजलेल्या संवाद कट्ट्याचे अतिथी आहेत एक अनुभवसंपन्न, प्रतिभासंपन्न, ज्येष्ठ असे पत्रकार की ज्यांनी नुकतीच निवृत्ती ही पत्करलेली आहे. त्यांचं नाव आहे श्री दीपक पटवे सर. दीपक पटवे सर यांची थोडक्यात आपण ओळख करून घेऊया. सर हे मूळचे धुळ्याकडचे आहेत आणि पत्रकारितेत जवळपास 38 वर्ष ही त्यांनी त्यांची सेवा रुजू केलेली आहे. आणि निवृत्तीच्या त्या दरम्यान ते दैनिक भास्कर समूह, आपल्या देशातला अत्यंत ख्यातकीर्त असा हा समूह, मोठा समूह, जास्त खपाचं दैनिक, आणि ह्या समूहामध्ये मराठीचं जे दिव्य मराठी आहे या वर्तमानपत्राचे जळगावचे ते निवासी संपादक म्हणून जवळपास 14 वर्ष त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि आज खरं तर मित्रांनो नॉर्मली असा विषय आपल्याकडे आपण घेतलेला नाही आहे, पण एका ज्येष्ठ पत्रकाराच्या तोंडून आपल्याला वदवून घ्यायचं आहे की निवृत्तीला वय नसतं आणि कर्तृत्वाला तर अजिबातच निवृत्ती नसते. आणि म्हणूनच विषय आहे नवी सुरुवात 58 नंतर. दीपकजी पटवे सर, नमस्कार. अख्ख्या मल्हार कम्युनिकेशनच्या टीमच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. नवी सुरुवात 58 नंतर काय आपल्या मनात फिलिंग काय, नेमकं नियत वयोमानानुसार निवृत्ती आणि त्यानंतर ही नवी इनिंग? ॲक्च्युली काय आहे की मी ज्या दैनिकात काम करत होतो किंवा ज्या संस्थेत काम करत होतो तिथे आमच्यासाठी संपादकांसाठी निवृत्तीचं वय 60 वर्षाचं आहे. बरं. त्यामुळे कंपनी, संस्था मला सांगत होती की किमान अजून 2 वर्ष तरी काम करा, एक्सटेन्शन घ्यायचं का नाही ह्या नंतरचा विषय, पण किमान 2 वर्ष काम करा. आणि मी 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र स्वतः ठरवलं की आताला आपल्याला थोडं थांबलं पाहिजे. याचं कारण असं आहे सर की मी सरकारी नोकरीत जर असतो तर 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी निवृत्त झालो असतो, माझी इच्छा असो किंवा नसो. आणि इथे तोच मी निर्णय इथे घेतला की मी असं समजायचं की मी सरकारी नोकरीत आहे आणि थांबायचं. थांबण्याचं कारण असं आहे सर की जसं तुम्ही आत्ता म्हटलात की 38 वर्ष साधारणपणे मी पत्रकारितेत काम केलेलं आहे. त्याच्या आधी छोटं मोठं जर धरलं तर 40-42 वर्ष मी या क्षेत्रात काम करतो आहे. आणि मला असं वाटलं की जे मला या क्षेत्रामध्ये करायचं होतं ते आता जवळपास मी केलेलं आहे. आणि आता जी माझी इच्छा आहे, ज्या माझ्या हॉबीज आहेत किंवा जी मला करायला जास्त आवडतं,
माझं राहून गेलेलं आहे. ज्या तरुणपणामध्ये मला काम करायचं होतं आणि त्या गोष्टीला मी सुरुवात पण केली होती, त्याला चांगला प्रतिसाद पण मिळत होता, पण मी पत्रकारितेची पूर्णवेळ नोकरी स्वीकारली आणि मग हळूहळू फिक्शनकडून नॉन फिक्शनकडे माझा प्रवास झाला. फिक्शन लिहिणं माझं बंद झालं आणि नॉन फिक्शन सुरू झालं. आणि मग मी तेव्हा असं ठरवलं की माझ्या कुटुंबाची गरज जर नोकरी असेल आणि मला नॉन फिक्शन जरी लिहिता येत असेल इथे, तरी माझी लिहिण्याची पण इच्छा पूर्ण होते आणि माझा उदरनिर्वाह, माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पण चालतो. म्हणून मग मी पूर्ण वेळ लक्ष पत्रकारितेमध्ये घातलं. आणि माझी सवय आहे की ज्या क्षेत्रात मी काम करायचं ठरवतो किंवा ज्या क्षेत्रात उतरतो किंवा जे काम हाती घेतो ते अत्यंत मनापासून करतो. पूर्ण झोकून देऊन काम करण्याची सवय असल्यामुळे मी तेव्हा पूर्ण लक्ष नॉन फिक्शन लेखनाकडे दिलं, पत्रकारितेकडे दिलं. आणि मग आता मला असं वाटलं की 58 पूर्ण झालंय, आपल्याला किती पुढचं आयुष्य, निरोगी आयुष्य माहिती नाही. आपल्या ज्या इच्छा, लेखन करण्याच्या ज्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या राहिलेल्या आहेत, त्या आता आपण इथलं थांबवून त्या कामाकडे वळूयात, म्हणून मी स्वेच्छेने ही निवृत्ती घेतली. वा, कारण काय आहे की निवृत्ती म्हणली की बरेच लोक म्हणतात आता बस झालं, पुरे झालं, आपण आता थांबूया. पण आपण तसं नाही केलेलं. आपण आपलं राहिलेलं काम आपल्या बकेट लिस्टमध्ये हे आपल्याला करायचं आहे. बरोबर. आणि निवृत्तीनंतर कुठेतरी ठरवलेलं होतं, त्यामुळे त्याला सुरुवात केली. मला वाटतं आपलं यूट्यूब चॅनल पण आपण सुरू केलंय. हो, निवृत्तीनंतर म्हणजे आता 1 एप्रिलपासून मी एक यूट्यूब चॅनल सुरू केलंय. अच्छा. दीपक पटवे असंच त्याचं नाव आहे. आणि त्या यूट्यूब चॅनलवर मी राजकीय विश्लेषण करतो. काही घटना घडामोडी असेल तर बऱ्याच वेळा असं असतं की राजकीय विश्लेषण असेल किंवा कुठल्याही घटनेचं विवेचन असेल, विश्लेषण असेल, हे करताना मला नेहमीचा अनुभव आहे की पत्रकारिता असो, विश्लेषकांची मनोवृत्ती असो, ही बहुतांश वेळा असं जाणवतं की ती 2 ध्रुवांवर विभागलेली आहे. एक मधल्या काळामध्ये एक चांगलं कार्टून मला समाज माध्यमावर बघायला मिळालं. एक पत्रकार दुसऱ्याला सांगतोय की मी पत्रकार आहे. तो म्हणतो, अच्छा तुम्ही पत्रकार आहात का, कोणत्या पक्षाचे, असं तो त्यांना विचारतो. इतकी पत्रकारिता 2 ध्रुवांवर विभागली गेलेली आहे. आणि मला असं वाटलं की यार, यूट्यूबमध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे की विश्लेषण करताना मी कोणाचा तरी प्रवक्ता आहे, मी कोणत्या तरी पक्षाचा कार्यकर्ता आहे, या पद्धतीने विश्लेषण जास्त चालू आहेत. आणि माझ्यासारखा इतकी वर्ष अनबायस जर्नलिझम केलेला माणूस मला ते अस्वस्थ करत होतं. आणि मला असं वाटलं की यार, आपण एक आपल्या निवृत्तीनंतरच्या वेळेतला काही वेळ आपण याच्यासाठी देऊयात आणि ही पत्रकारिता पण आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल आणि अनबायस पद्धतीने आपल्याला घटनांचं समालोचन, विवेचन जे आहे ते आपल्याला करता येईल. म्हणून मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं. आणि सुदैवाने सर, अजून महिना पण नाही झाला त्याला पूर्ण, 8-10 एपिसोड झाले असतील, पण खूप चांगला प्रतिसाद मला प्रेक्षकांकडनं आणि श्रोत्यांकडनं मिळतोय. त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानेन. मला वाटतं करंट टॉपिक्सवर तुम्ही भाष्य करतात, विवेचन करतात आणि त्याचं उत्तम असं विश्लेषण सुद्धा आपण करताय. सर, म्हणजे बऱ्याच वेळेला एकीकडे अक्षरसेवा करायचं तुम्ही ठरवलेलं आहे आणि पत्रकारिता म्हटलं की परत तिकडे फिक्शन असो किंवा नॉन फिक्शन असो, तिथं आपल्याला या सगळ्या शब्दप्रभू व्हायला लागतं, शब्दांची ताकद दाखवायला लागते आणि तुमचा तर आवडीचा प्रांत आहे. पण मग ह्या सेकंड इनिंगमध्ये नेमकं काय, म्हणजे कविता, कथा, कादंबरी की अजून काही? सर, जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये पण गेलेलो नव्हतो तेव्हापासून मी लेखनाला सुरुवात केली होती. बरं. जसे तरुण वयामध्ये अगदी पौगंडावस्था म्हणा किंवा तारुण्यातलं पदार्पण म्हणा, सगळेच जण जसे कवी असतात त्यावेळेस तसा मी पण एक छोटासा कवी म्हणून त्यावेळेस मी प्रयत्न करायचो. पण पुढे जशी मॅच्युरिटी येत गेली तेव्हा मला असं लक्षात आलं की नाही, कविता हा काही आपला प्रांत मला वाटतं नाही आहे. त्या पद्धतीच्या, त्या दर्जाच्या कविता आपण काही लिहू शकत नाही आहे. पण त्याच वेळेस नाटकाने मला खूप जास्त आकर्षित केलेलं होतं आणि माझं असं लक्षात आलं की आपण संवाद खूप छान लिहू शकतो. म्हणजे जेव्हा जेव्हा मी तो प्रयत्न केला आणि त्याला ज्या ज्या पद्धतीने मला प्रतिसाद मिळाला, तर त्यावेळेच्या काळात जळगाव आकाशवाणी केंद्रावर रविवारी रात्री 9:30 वाजता नभोनाट्य प्रसारित व्हायचं आणि त्या नभोनाट्याचा मी अक्षरशः वेड्या पद्धतीने फॅन झालो होतो. आणि मला एक असं स्वप्न पडायचं किंवा मला तीव्रतेने असं वाटायचं की यार, आपलं नभोनाट्य जळगाव आकाशवाणी केंद्रावर झालं पाहिजे. आणि मी ते 12वीला असताना ते लिहिलं आणि फर्स्ट इयरला असताना ते जळगाव आकाशवाणी केंद्रावरून सादर झालं होतं. त्यानंतर मग मी कॉलेजला असतानाच, म्हणजे सेकंड इयरला असताना मी लिहिलेली एकांकिकाच आमच्या गॅदरिंगला सादर झाली.
त्याच काळामध्ये एक कथा माझी युवावाणी कार्यक्रमामध्ये जळगाव आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाली. त्यानंतर आंतर कृषी विद्यापीठ एकांकिका स्पर्धा त्यावेळेस व्हायच्या. तर त्या एकांकिका स्पर्धेमध्ये मी लिहिलेली एकांकिका फायनलला पहिली आलेली होती. काही शाळांमध्ये माझ्याकडनं लिहून घेतलं जायचं, बालनाट्य लिहून घेतलं जायचं, बालकांसाठी एकांकिका लिहून घेतल्या जायच्या, त्या मी लिहून द्यायचो आणि खूप चांगला प्रतिसाद तेव्हा मला त्या गोष्टीला मिळायचा. पण जसं माझं कॉलेज संपत आलं आणि माझ्या कुटुंबाची गरज बनली मग की मी नोकरी केली पाहिजे, त्यामुळे मी पत्रकारितेत नोकरी सुरू केली आणि मग माझं हे लेखन थांबलं. त्या काळात मी एक कादंबरी पण लिहायला घेतली होती, पण ती पण अर्धवट राहिली, ती अर्धवट राहिलीच. मधल्या काळात खूप वेगवेगळे अनुभव आले, खूप वेगळ्या पद्धतीची माणसं बघायला मिळाली, खूप कथेच्या खूप मला हे मिळाला, कथेसाठी जे काही गोष्टी लागतात त्या गोष्टी मला त्याच्यातून मिळाल्या. त्यामध्ये मी लिहिल्या, पण काही कथा लिहून ठेवलेल्या आहेत. त्या कुठे प्रकाशित केल्या नाहीत, कारण मी दैनिकात संपादक असल्यामुळे मला त्या करता येत नव्हत्या. त्या मी केलेल्या नाहीत, त्या तशाच पडलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये एक सामाजिक विषयावरची एक कादंबरी पण मी पूर्ण स्ट्रक्चर तयार करून ठेवलेलं आहे, पण त्याच्यासाठी ते लिहून जो मूड लागतो किंवा ज्या पद्धतीचा वेळ त्याला द्यावा लागतो तो मला मिळत नव्हता, म्हणून ते कामही अर्धवट राहिलं. पण मधल्या काळात मी एक धुळ्याला जेव्हा मी 2008मध्ये दुसऱ्यांदा गेलो होतो, तेव्हा 2008मध्ये एक भीषण धार्मिक दंगल झाली होती हिंदू मुस्लिम. तर ती दंगल मी अत्यंत जवळून बघितली होती आणि त्याच्यावर मी एक दंगल एका पत्रकाराने पाहिलेली असं एक पुस्तक त्यावेळेस लिहून झालं. नंतर एक IAS ऑफिसर होते, त्यांनी एक नदीजोड प्रकल्प त्या काळात राबवला होता, भास्कर मुंडे नावाचे. तर त्यांना एक अवॉर्ड मिळाला त्याच्यासाठी आणि त्या अवॉर्डचं स्वरूप असं होतं की त्यांच्यावरचं पुस्तक त्या अवॉर्डमध्ये प्रसिद्ध व्हायचं. तर ते पुस्तक त्यांनी मला हट्ट केला की नाही तूच लिहून दे, त्यामुळे ते एक पुस्तक माझ्याकडनं त्यांच्यावरचं लिहिलं गेलं. आणि त्यानंतर माझं सारखी भूमिका राहिली, मी सातत्याने राजकीय विश्लेषण वृत्तपत्रातूनही करत आलेलो आहे, त्यामुळे राजकीय लोकांशी खूप चांगला संबंध माझा राहिला आणि राजकारण खूप मला जवळून बघता आलं. मला राजकारणाची ताकद कळली की अरे चांगले माणसं जर इथे असतील ना तर हे जग बदलून टाकू शकतं, देश बदलून टाकू शकतो, हे मला तिथे कळलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की यार चांगली माणसं राजकारणात येत नाही आहेत. मग काय येत नाही तर लोकांच्या काही गैरसमज होते असं माझं जाणवायला लागलं की लोकांना असं वाटत होतं की नाही आपण काहीतरी गुंड असलो पाहिजे, आपल्यावर काही गुन्हे दाखल असले पाहिजे, आपल्या मागे कोणीतरी गॉडफादर पाहिजे, आपल्याकडे प्रचंड पैसा पाहिजे. आणि माझं असं लक्षात आलं की असं नाही आहे. मी अनेक उदाहरणं पण जवळून बघितली होती की हे काहीही नसताना खूप चांगले लोकप्रतिनिधी झाले होते, आमदार झाले होते, खासदार झाले होते. मग माझ्या लक्षात आलं की आपण हे लिहिलं पाहिजे की चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. मग मी एक पुस्तक लिहिलं आणि ते मी राजहंस प्रकाशनाकडे पाठवून दिलं. त्यांना खूप आनंद झाला, खूप आवडलं आणि त्यांनी ते पुस्तक 2012मध्ये प्रकाशित केलं. चला राजकारणात असं नाव आहे त्याचं. त्याच्या 2 आवृत्त्या आता संपलेल्या आहेत, कदाचित 3री आवृत्ती आता सुरू होईल त्याची. तर हे मधल्या काळात हे पण लेखन झालं माझं. बरं. पण जे फिक्शन लिहायची माझी जी मला असं वाटतं की आपण फिक्शन लिहिलं पाहिजे, त्या माझ्या इच्छा राहून गेल्या आहेत. माझ्या कादंबरी लिहायच्या राहून गेलेल्या आहेत, ज्या माझ्या मनामध्ये खूप वर्षापासून आहेत, कथानकं त्याची, त्या राहिलेल्या आहेत. ते पूर्ण करावं अशी माझी आता मनीषा आहे आणि त्याकडे मी आता वळतोय. या दरम्यानच्या काळामध्ये मला वाटतं आपण स्तंभलेखन पण केलंय ना? दैनिकांमध्ये तर खूप स्तंभलेखन केलं सर. मी दैनिक गावकरीत असताना मी तेव्हा माधव गडकरींचा खूप फॅन होतो, लोकसत्ताचे संपादक. त्यांची लेखनशैली मला खूप आवडायची. तर मी गावकरीमध्ये असताना वृत्तमंथन या नावाने मी रोज लिहायचो, सोमवार ते शनिवार. त्या दिवसाची एखादी बातमी असेल तर त्या बातमीचं विश्लेषण त्या स्तंभामधून मी करायचो. तो सगळ्यात पहिला माझा एक कॉलम मी सुरू केला होता. नंतर राजकारण नावाने मी खूप वर्ष कॉलम चालवला. मी धुळ्याला होतो तर मी धुळे जिल्ह्याचं राजकारण लिहायचो. तेव्हा धुळे आणि नंदुरबार जिल्हा एकच जिल्हा होता, तर त्या संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण मी लिहायचो. नंतर मी जेव्हा औरंगाबादला गेलो, मराठवाड्यात गेलो, तर मग मराठवाड्याच्या राजकारणावर पण मी सातत्याने लेखन केलं, राजकारण याच नावाने. तिकडेच असताना, मराठवाड्यात असताना ज्या वेल नोन पर्सनॅलिटीज आहेत, ज्यांच्याबद्दल समाजाला त्यांची दुसरी बाजू कळली पाहिजे, जी फेमस होतात. एखादा अधिकारी असेल तर त्या अधिकारी म्हणून त्याची बाजू माहिती असते, पण व्यक्ती म्हणून तो माणूस माहिती नसतो. तर ही त्यांच्या व्यक्तिमत्वावर एक नजर अशा नावाने मी एक कॉलम सुरू केला होता. तो पण खूप लोकप्रिय झाला. मला खूप मागणी होती त्याची की तसं त्याचं पुस्तक करा. पण वृत्तपत्रातल्या लेखनाचं पुस्तक करण्याच्या मी थोडंसं विरोधात असल्यामुळे मी काही त्याचं पुस्तक केलं नाही. मी दिव्य मराठीत आल्यानंतर सुद्धा मी कॉलम लिहिला. दिव्य मराठीत आल्यानंतर आमची रसिक नावाची पूर्णी, रविवारची पूर्णी आहे, त्याच्यामध्ये माझा राजकारणावरचा एक पहिला कॉलम 1.5 वर्ष चालला. नंतर मी दंडकारण्य नावाने प्रादेशिक पक्षांची ओळख करून देणारा एक कॉलम मी वर्षभर चालवला.
प्रासंगिक नावाने आठवड्याचं विश्लेषण, आठवड्यातली एक महत्त्वाची घटना घेऊन त्याचं विश्लेषण करण्याचा कॉलम चालवला. असं सातत्याने कॉलम म्हणून माझे बरेच सातत्याने लेखन चालू राहिलं. आत्तापर्यंत मी दर शनिवारी दिव्य मराठीमध्ये रोखठोक या नावाने कॉलम लिहायचो. अशी माझी कॉलमची पण एक लेखन त्या माध्यमातून बऱ्यापैकी झालं. बरं. पण मग आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळे विषय एक लेखक म्हणून हाताळत असताना आणि साहित्याकडे पुन्हा नव्या उमेदीने आफ्टर रिटायरमेंट तुम्ही वळला, हे चांगली खूपच म्हणजे आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि ते समाजाला पथदर्शी ठरेल आणि आपल्यालाही व्यक्त होता येईल. सर, राजू बाविस्करांची सुद्धा आपण या संवाद कट्ट्यावर संवाद केलेला आहे. तर आत्मकथनपर एका पहिल्या साहित्यकृतीला थेट प्रतिष्ठेचा, अत्यंत मानाचा हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि खानदेशातले हा तिसरा लेखक आहे, चित्रकर्मी आणि लेखक, पहिलाच प्रयत्न. बरोबर. तर मग आत्मकथन किंवा ऑटोबायोग्राफी हा सुद्धा एक हाताळण्यासारखा विषय. आणि काय सांगाल म्हणजे राजू बाविस्करांना जो पुरस्कार मिळाला, कारण आता साहित्यिक म्हणून सुद्धा म्हणजे फिक्शन तुम्ही आधी लिहिलेले 3 पुस्तकं तुमच्या नावावर आहे आणि एक अनुभवी पत्रकार म्हणून सुद्धा त्या अँगलने जर बघितलं तर काय नाही नेमकं म्हणजे बहुमान तर आहेच तो. राजू बाविस्कर हे उत्तम दर्जाचे, अत्यंत क्वालिटीचे चित्रकार आहेत, त्याच्याबद्दल तर कोणाला शंकाच नाही आहे. अच्छा. पण राजू बाविस्करांनी ज्या पद्धतीने आत्मकथन लिहिलेलं आहे, अच्छा, माझ्या दृष्टीने ते काही फिक्शन नाहीच आहे, ते नॉन फिक्शनच आहे. कारण जे सत्य घडलेलं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. आणि अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. खरं म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की ज्याला मधल्या काळामध्ये एक दलित साहित्य म्हणून एक वेगळी आयडेंटिटी मिळाली त्या साहित्यामध्ये, नंतर असे आरोप पण झाले की हे दलित साहित्यामध्ये केवळ रडगाणं आहे, केवळ कोणावर तरी दोषारोप आहेत किंवा थोडं अतिरंजन आहे, असे पण काही मधल्या काळात आरोप झाले. पण सगळ्यांच्याच बाबतीत तसं झालं असं नाही. अत्यंत दर्जेदार आणि खूप दया पवारांसारख्या माणसाने जे काही साहित्य निर्मिती केली, अनेक लोक आहेत, नामदेव ढसाळांपासून लोकांनी केलेलं आहे. पण एक वेगळ्या पद्धतीचा ट्रेंड मधल्या काळात आला होता की मला काहीतरी व्यक्त व्हायचं आहे आणि मग मी कोणावर तरी दोषारोप करत करत माझे कसे हाल झाले, मी किती वाईट जीवन जगलो आणि मग आता कसं संघर्षातून उभं राहिलो, हे सांगण्याच्या भरामध्ये अनेक वेळा अतिरंजितपणा किंवा थोडंसं त्याला नॉन फिक्शन म्हणण्याच्या ऐवजी फिक्शनचं स्वरूप आणण्याचा प्रयत्न झाला. पण राजू बाविस्करांचं आत्मकथन जेव्हा मी वाचलं तर मी अत्यंत याच्यासाठी प्रभावित झालो की राजू बाविस्करांनी ते अत्यंत प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे. कुठेही काहीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही. आणि आत्मकथनामध्ये सगळ्यात अडचणीची किंवा सगळ्यात तारेवरची कसरत हीच असते की मी किती प्रामाणिकपणे लिहू शकतो. बऱ्याच वेळा माझ्या सोयीच्या गोष्टी मी सांगतो आत्मकथनामध्ये आणि ज्या माझ्या सोयीच्या नसतील किंवा ज्या मला बदनाम करणाऱ्या किंवा मोठेपणा माझा कमी करणाऱ्या असतील त्या मी लपवण्याचा प्रयत्न करतो. पण राजू बाविस्करांचं लेखन हे अत्यंत प्रामाणिक आहे आणि मी अत्यंत प्रभावीपणे त्यांच्याशी त्यानंतर वारंवार असं म्हणालो आहे की राजूजी, मला तुम्ही त्या आत्मकथनामध्ये जे जे काही प्रसंग लिहिले आहेत, ज्या ज्या काही घटना दिल्या आहेत, त्याचे जे स्थळं दिलेले आहेत, मला ते सगळं बघायचे आहेत. तिथली ती गावदेवीचा तो दगड, त्यांची ती झोपडपट्टी, डोंगराच्या काठी असलेली त्यांची ती झोपडपट्टी, तिथे असलेलं सगळं ते वातावरण. मी त्यांना असं म्हटलं की तिथलं ते ज्या झाडाखाली ते अनेक प्रसंग त्यांनी नमूद केलेले आहेत, मला ते सगळं बघायचं आहे. आणि आमचं अनेक वेळा ठरलं पण होतं की त्यांच्याबरोबर ते जायचं आणि त्यांच्या ते गावाला जाऊन ते सगळं बघायचं. उत्तम, अत्यंत उत्तम क्वालिटीचं लेखन आहे. आणि ज्यांनी त्यांच्याकडनं ते लिहून घेतलं, मला वाटतं शिरसाट सरांनी ते, विनोद शिरसाटांनी ते त्यांना प्रेरणा देऊन ते लिहून घेतलेलं आहे असं मला वाटतंय, जे काही मी त्यांच्याशी बोललो त्याच्यावरून. तर मी विनोद शिरसाटांना पण धन्यवाद दिले की त्यांनी त्यांच्याकडनं ही चांगली कलाकृती लिहून घेतली. आणि साहित्य अकादमीचं तर प्रश्नच नाही की त्या दर्जाचं ते साहित्य होतं, ते पुस्तक होतं, त्यामुळे त्यांना ते मिळालेली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा मी त्यांचं जाहीरपणे अभिनंदन करतो. बरं सर, मग विशेषतः मध्यमवर्गीय लोकांना आफ्टर रिटायरमेंट म्हणजे आपलं फ्युचर सेफ असलं पाहिजे, सिक्युअर्ड असलं पाहिजे असं कुठून तरी त्यांना आतून वाटत असतं, त्यामुळे ते पॅसिव्ह असतात. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल नेमकं? अगदी बरोबर आहे सर. फ्युचर हे सिक्युअर्ड असलंच पाहिजे असं मी म्हणेन. कारण
प्रश्न फक्त असा आहे की सिक्युरिटी म्हणजे काय, माझी व्याख्या काय आहे सिक्युरिटीची. म्हणजे आपण बघतो की एखादा नेता असतो त्याच्याबरोबर एक पोलीस असतो आणि एखादा नेता असतो त्याच्याबरोबर Z+ अशी सिक्युरिटी असते. दोन्ही सिक्युरिटीज आहे. तो एक कॉन्स्टेबल सोबत असणं ही पण सिक्युरिटी आहे आणि पूर्ण Z+ असणं ही पण सिक्युरिटीज आहे. कोणती सिक्युरिटी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ते माझ्या दृष्टीने मला महत्त्वाचं वाटतं. माझ्या गरजा काय आहेत, माझ्या सवयी काय आहेत, मला किती पैसा लागणार आहे आनंदाने जगण्यासाठी. सुखात जगण्यासाठी ही वेगळी गोष्ट आहे, आनंदाने जगण्यासाठी मला किती पैसा हवा आहे याच्यावर मी सिक्युरिटीची व्याख्या ठरवतो. आणि जर माझ्या सवयी कमी, माझ्या गरजा कमी असतील, माझ्या सवयी चुकीच्या नसतील तर मला नाही वाटत की फार मोठी गरज मला नोकरीनंतर पैशाची लागणार आहे. जेवढे काही पैशांमध्ये माझं मी आनंदात जगू शकतो तेवढे पैसे जर माझ्याकडे असतील नोकरीतून किंवा प्रॉव्हिडंट फंडातून जमा झालेले तर मला असं वाटतं की तेवढं सफिशियंट आहे. आणि त्या सिक्युरिटीमध्ये, तेवढ्या सिक्युरिटीमध्ये आपण आनंदामध्ये जगू शकतो, सुखात जगू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की ती सुखाची किंवा सिक्युरिटीची जी व्याख्या आहे ना ती प्रत्येकाला जर ठरवता आली तर मला असं वाटतं की असे निर्णय घेणं फार कठीण राहत नाही, अत्यंत सोपं होऊन जातं. पण त्यासाठी आपल्यासारखी मानसिकता पाहिजे, नाही का? नाहीतर मग डबल माइंड असं सगळं आपलं होत असतं बऱ्याचदा. आणि पेन्शन, मग नंतर मग बाकीच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या यात ते आपण स्वतःला गुंतवून घेतल्यामुळं आपल्याला जे करायचं असतं ते नेमकं राहून जातं. खरं आहे. पण तुमच्या बाबतीत तसं नाही आहे. म्हणजे अगदी लाखापेक्षा जास्त पगाराची नोकरी असताना आणि व्यवस्थापनाने परत कंटिन्यू आपण करा अशी विनंती आपल्याला केलेली असताना सुद्धा आपण जाणीवपूर्वक एक साहित्य निर्मितीकडे वळलेला आहे. आणि आपल्याला हे करायचं आहे कारण हे सुद्धा कोणीतरी करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. क्रिएटिव्हिटीचा जो आनंद आहे, जे समाधान आहे, बरोबर. त्याला मोलच नाही, नाही का? खरं आहे, खरं आहे. बरं मग आता सध्या समाज माध्यमाचा जर विषय केला तर डिजिटल रायटिंग, ब्लॉगिंग, ऑनलाईन सगळं ते हे करणं, त्यातनं सुद्धा कमाईचा तो मार्ग शोधला जातो. पण हे फ्युचर नाही आहे. आपल्याला काय वाटतं? नाही, फ्युचर नाही आहे असं मला काही वाटत नाही आहे. जर एखाद्या माध्यमातून, एखादं माझं आवडीचं माध्यम आहे, मी पत्रकारिता पण एन्जॉय केली सर. मी सुरुवातीच्या खूप वर्ष जे आहेत पत्रकारिता करत असताना मला खूप कमी पगारात मला संसार करावा लागला, आयुष्य काढावं लागलं. मी अलीकडच्या काळात जेव्हा मी भास्करमध्ये आलो, देवा मराठी कॉर्पोरेट कंपनीमध्ये आलो, तेव्हा थोडीशी मला पगार चांगला मिळायला लागला. आणि तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने आता शेवटी लाखाच्या वरती पगार मिळत होता. पण तोपर्यंत सुद्धा मला कमी पगारातच मी जगत होतो. तर हा जो विषय आहे की मी कशाला सिक्युरिटी मानतो आणि मी कशात आनंद मानतो, माझ्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. आणि त्यानुसार मग मी तो निर्णय घेतलेला आहे. वा. पण ही वेगळी वाट चालत असताना आणि शांतपणे हे सगळं, म्हणजे आधी निवृत्तीच्या आधीचं आणि नंतरचं आयुष्य किती बदलतं आपल्याला जाणवतोय? माझ्या दृष्टीने म्हणाल तर वैयक्तिकदृष्ट्या मला काहीही बदल जाणवत नाही. ओके. पण जेव्हा मी हा निर्णय सांगितला, माझ्या सहकार्यानं सांगितला, माझ्या वरिष्ठांना सांगितला, माझ्या नातेवाईकांना सांगितलं, माझं कुटुंब तर माझ्याबरोबर होतं. इव्हन माझं कुटुंब, माझी पत्नी असेल, माझी मुलगी असेल, कायम मला म्हणत होती की तुमच्या ज्या इच्छा आहेत आधी त्या पूर्ण करा. नोकरी खूप केली तुम्ही, आता बस झालं आणि आता तुम्ही थांबा. तर कुटुंबातून तर सपोर्ट होता, पण माझे नातेवाईक वगैरे मला वेड्यात काढायची की अरे एवढा चांगला पगार, एवढ्या चांगल्या प्रतिष्ठेची नोकरी, मान सन्मानाची नोकरी, आणि ती तू सोडतोय, हातोपाय सोडतोय आणि हा वेडेपणा आहे असं ते म्हणत होते. पण मला नाही वाटलं की तसं काही आहे असं. तर समजा मला त्या व्यस्तता, ती बिलकुल व्यस्तता तर होतीच. व्यस्तता हा मला असं वाटतं की माझ्या आयुष्याचा स्थायी भाव आहे. म्हणजे मी जेव्हाही कामाला लागलो, म्हणजे पूर्णवेळ पत्रकारितेच्या आधीसुद्धा मी अनेक कामं केली आहेत. मी शिपाई म्हणून काम केलं, मी बरेच पेपर वाटण्याचं काम केलं, मी बरीच कामं केली आहेत. तेव्हाही मी व्यस्त राहायचो. सकाळी 4 वाजता पेपर वाटायला जाण्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत एखादं पुस्तक, कादंबरी 1-2 वाजेपर्यंत वाचण्या इथपर्यंत मी स्वतःला बिझी ठेवलं. तर बिझी राहणं हा माझा स्थायी भाव आहे. पत्रकारितेत मी बिझी होतो. पत्रकारिता सोडल्यानंतर सुद्धा, म्हणजे नोकरी सोडल्यानंतर, पत्रकारिता नाही सोडलेली, नोकरी सोडल्यानंतर सुद्धा मी तेवढाच स्वतःला बिझी करून घेतलेलं आहे.
आजही अशी परिस्थिती आहे की आज माझ्याकडे वेळ नाही काम करायला, आणि जे काही मला बाकीच्या कामाच्या म्हणजे पुस्तक लिहिण्याच्या ज्या ऑफर्स येत आहेत तर मी सांगतोय की थोडे दिवस थांबा, मला अजून वेळ नाही आहे, मी वेळ काढतो आणि मग पुस्तक तुम्हाला लिहून देईन. अशा पद्धतीची व्यस्तता माझ्याकडे आजही आहे. दुसरा एक सगळ्यांना आश्चर्याचं असं वाटतं की मी एका एवढ्या मोठ्या दैनिक दिव्य मराठीसारख्या वृत्तपत्राचा संपादक होतो, तर ही प्रतिष्ठेचं पद होतं, मान सन्मानाचं पद होतं. कुठेही गेल्यानंतर मला मान सन्मान तो मिळत होता, ते मी हातोपायी नाकारलं. आणि अनेक लोकांना असं वाटतं की अरे तो मान सन्मान तुला तेव्हा मिळत होता, लोक जाता येता नमस्कार करत होते, फोन करत होते, चौकशा करत होते, आता तुला कोणी विचारणार नाही. तर जेव्हा एखाद्या गोष्टीचं अप्रूप वाटतं की मी एवढ्या मोठ्या पदावर आहे आणि त्यामुळे लोक मला मान सन्मान देत आहेत आणि त्यामुळे मी मोठा आहे, असं जर मला वाटत असेल तर तो त्यागताना मला त्रास होईल. मला ह्या गोष्टीचं कधीच अप्रूप वाटलं नाही की कोणीतरी मला संपादक म्हणून मान सन्मान देतोय किंवा बोलवतोय किंवा मला नमस्कार करतोय, मला खुर्ची देतोय बसायला, प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतोय. या गोष्टीचं मला कधी अप्रूप वाटलंच नाही. त्यामुळे ते जिथे थांबलं त्यामुळे मी अस्वस्थ होण्याचा किंवा माझ्या जीवनामध्ये काही फरक पडण्याचा मला काहीही फरक जाणवत नाही आहे. मी जसा आधी बिझी होतो तसाच आताही बिझी आहे, किंबहुना थोडासा जास्त बिझी आहे. क्या बात आहे सर. आपली सगळी वाटचाल आणि विशेषतः संपादकाच्या त्या खुर्चीमध्ये आपलं असणं आणि ज्या पद्धतीने संयत अशी पत्रकारिता तुम्ही केलेली आहे, तो एक आदर्शच म्हटला पाहिजे. हे सगळ्यांना नाही जमत, हे फार कष्टसाध्य हे यश आहे. तर नक्कीच त्याचं क्रेडिट आपल्याला आहेच आहे. आणि फॅमिलीचा सपोर्ट आपण मगापासून कृतज्ञतापूर्वक असा उल्लेख केला, तेही बरोबर आहे. पण मग आता आपण शेवटाकडे जात असताना उंबरठ्यावर जे उभे आहेत लोक निवृत्तीच्या, त्यांना नेमका तुम्ही संदेश काय द्याल की आपण ठाम असलं पाहिजे, कमाई किती होते ती आकड्यात किती आहे याच्यापेक्षा आपलं सॅटिस्फॅक्शन आणि सेल्फ सॅटिस्फॅक्शन हे जास्त महत्त्वाचं आहे. काय वाटेल काय संदेश द्याल? कधीही तुम्ही जे म्हणताय ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन हे फार महत्त्वाचं आहे. शेवटी मला आनंद कशात मिळतो हे जर मला समजलं असेल किंवा मी समजून घेतलं असेल तर मला कधीही निवृत्तीनंतर असो किंवा मी काम करत असताना सुद्धा असो मग कधी चिंता पडायची कामरण नाही. जेव्हा एखादी व्यक्ती निवृत्त होते, बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की मी 8-8 तास 10-10 तास नोकरी करत होतो आणि अचानक माझ्याकडे काही काम राहिलं नाही आणि त्यामुळे लोक अस्वस्थ होतात, एकटं पण त्यांना जाणवतं, मला कोणी आता विचारत नाही आहे. मग घरामध्ये ते सगळं बऱ्याच वेळा असंही होतं की नोकरीमध्ये असताना ऑफिसर म्हणून काम करतात, सगळ्यांना मी आदेश देऊ शकतो, सगळेजण माझं आदेशाचं पालन करतात, नोकरी संपते आणि मग मला कोणीच विचारत नाही, माझ्या कुटुंबातले लोक पण मला विचारत नाही आणि त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मानसिकतेवर पण परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावर पण परिणाम होतो. हे सगळं जेव्हा आपण त्याच्यामध्ये अति गुंततो आणि आपल्याला दृष्टीने काय महत्त्वाचं आहे हे जेव्हा आपण विसरून जातो त्यावेळेस या गोष्टींचा त्रास होतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या वेळेस निवृत्त होता आहेत तेव्हा तुम्ही असं म्हणा की आता मी कुटुंबाला पूर्ण वेळ देणार आहे, कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मला काही करता येईल का, कुटुंबाला काही मदत करता येईल का, माझ्या राहिलेल्या आनंदाच्या गोष्टी ज्या होत्या, माझ्या इच्छा ज्या पूर्ण करायच्या बाकी राहिल्या होत्या त्या मला आता पूर्ण करता येतील का आणि त्याच्यासाठी मी कसा वेळ देऊ शकेन. ह्या गोष्टींचं जर नीट नियोजन केलेलं असेल तर मला नाही वाटत की निवृत्तीनंतर कोणालाही असा प्रश्न पडेल किंवा असा त्रास होईल. तेवढेच जीवन आनंदामध्ये, उलट जास्त आनंदामध्ये, कारण कुठलंही बंधन नसतं, वेळेचं बंधन नाही, जबाबदाऱ्या नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जास्त आनंदी राहू शकतात, जास्त आनंदी फील करू शकतात. त्यामुळे लोकांनी तो आनंद करावा, साजरा करावा आणि त्या पद्धतीचं जीवन जगावं. त्याच्यासाठी फक्त एकच अट आहे की तुम्ही स्वतःला ओळखा. तुमचा आनंद कशात आहे तुम्हाला ओळखता आलं तर तुम्ही निवृत्तीनंतर सुद्धा जास्त आनंदात राहू शकतात. हे मला आवर्जून सांगायचं आहे. वाह, लाख मोलाचे शब्द आहेत आणि शब्दामध्ये मंत्राचं सामर्थ्य असतं. मित्रांनो, आज ज्येष्ठ पत्रकार श्री दीपकजी पटवे सर की ज्यांनी 38 वर्ष पत्रकारितेत आपली घालवलेली आहेत आणि अत्यंत निरपेक्ष निर्भीडपणानं त्यांनी पत्रकारिता केलेली आहे आणि संपादक पदाची धुरासुद्धा तितक्याच समर्थपणे सांभाळलेली आहे. नवी सुरुवात 58 नंतर नेमकं काय केलं पाहिजे सरांनी ठरवलेलं आहे. आपणही निश्चित ठरवूया आणि त्यांनी जे आपल्याला जो सल्ला दिला, जो संदेश दिला, खरं तर मित्रांनो मला माहिती आहे सरांचं पदव्युत्तर शिक्षण पत्रकारितेत झालेलं आहे, पत्रकारिता करत असताना सुद्धा, आणि सहज मानद प्राध्यापक म्हणून विद्यापीठ आहे. काही ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधले काही कोर्सेस जर्नलिझमचे असतात, त्या ठिकाणचे ऑफर्स तुम्हाला 100% इतकं अनुभव प्रदीर्घ आहे आपल्यापाशी.
तर हे सगळं असताना, ते सगळं खुणावत असताना साहित्य निर्मिती करायचं तुम्ही ठरवलं आहे. आणि तो जो आनंद आहे आणि एक तरी छंद असला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आमचं ब्रीदच ते आहे, हॉबी डुबी डू. सर, संवाद कट्ट्यावर आलात आणि फार उत्तम असं मार्गदर्शन आमच्या सगळ्या नवोदित अशा ह्या सगळ्या लोकांना केलेलं आहे. पत्रकारिता असो किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या लोकांनासुद्धा एक पथदर्शी मार्गदर्शन आपल्या या गप्पांमधनं नक्कीच मिळालेलं आहे. मल्हारच्या टीमच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहे. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.